श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अंकिता नागनाथ गाडे मॅडम लिहित आहेत अंधेरी पूर्व येथून. अंकिता नागनाथ गाडे मॅडम यांनी अंधेरी पूर्व येथून लिहिलं आहे की स्वप्नात रंगुनी जाती दोघांचा विचार करून, स्वप्नात रंगुनी जाती दोघांचा विचार करून, परिस्थितीशी झगडत बसते तुझ्या विचारांनी, परिस्थितीशी झगडत बसते तुझ्या विचारांनी. वाह! तर दोघांचा विचार करून मी स्वप्नांमध्ये रंगून जाते आणि परिस्थितीशी झगडत बसते, ते केवळ तुझ्या विचारामुळे. आणि बऱ्याच वेळा असंच होतं की स्वप्नामध्ये दोघांचा विचार असतो आणि खूप सुंदर अशी ती स्वप्न असतात, परंतु ती जेव्हा स्वप्न संपतात तेव्हा परिस्थितीशी आपण त्या विचाराने झगडत बसतो. या अनुषंगानेची ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रशांत यशवंत गमरे सरांनी लिहिले, दापोली जिल्हा रत्नागिरी येथून. प्रशांत यशवंत गमरे सर लिहित आहेत दापोली जिल्हा रत्नागिरी येथून. सरांनी लिहिले आहे की चिडवण्यासाठी सदाफुलीला गर्वाने म्हणाले गुलाब, चिडवण्यासाठी सदाफुलीला गर्वाने म्हणाले गुलाब, माझ्यासारखे सौंदर्य अन दिसतोय का तुझ्यात रुबाब, माझ्यासारखे सौंदर्य अन दिसतोय का तुझ्यात रुबाब. वाह! यावर हसत म्हणाली सदाफुली, यावर हसत म्हणाली सदाफुली, बघ येईल राग माझ्या बोलण्याचा, बघ येईल राग माझ्या बोलण्याचा, पण उगीच टोचून बोलण्यापेक्षा घेणा आनंद फुलण्याचा, पण उगीच टोचून बोलण्यापेक्षा घेणा आनंद फुलण्याचा, घेणा आनंद फुलण्याचा. वाह! तर किती सुंदर आणि समर्पक असे भाव सरांनी या रचनेमध्ये मांडलेले आहेत, नाही का श्रोते हो. की सदाफुलीला चिडवण्यासाठी गुलाब म्हणाला की तुझ्यामध्ये माझ्यासारखं सौंदर्य आणि रुबाब आहे का. आणि यावर सदाफुलीचं जे उत्तर होतं ते प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला लावणारं होतं. काय म्हणाली सदाफुली, तर माझ्या बोलण्याचा राग येईल, पण टोचून बोलण्यापेक्षा फुलण्याचा आनंद घे. आणि आपण काय करतो, आपल्यापैकी बरेच जण असे असतात की खूप वेळा ते इतरांना कमी लेखतात, इतरांना टोचून बोलतात, आपल्या श्रीमंतीची ते इतरांशी तुलना करतात. आपल्यापेक्षा कमी लेखणं हे कधीही गैर असतं. मी आपल्या शोमध्ये नेहमी म्हणत असतो की काम आणि व्यक्ती कुणीही छोटा आणि मोठा नसतो. प्रत्येकाची कामं वेगळी आहेत, परंतु प्रत्येकाच्या कामाच्या ठिकाणी ती व्यक्ती ही तेवढीच मोठी असते. मग ती अधिकारी असेल किंवा एखादी द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील, तर ते प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी बॉसच आहेत. कारण त्यांनी ते काम नाही केलं तर इतर कोणी ते काम करू शकणार नाहीत आणि आपल्याला त्यांच्या कामाची गरज पडते. व्यक्ती छोटा असो वा मोठा असो, तो समान असतो. आणि जसं की सरांनी लिहिलं आहे की फुलणं महत्त्वाचं आहे, त्या फुलण्याचा आनंद घेणं महत्त्वाचं आहे, तसंच माणसांनीसुद्धा जगणं महत्त्वाचं आहे, आनंदात जगणं महत्त्वाचं आहे. जे आपल्यापाशी आहे त्याचा अभिमान जरूर असावा, त्याचा गर्व जरूर असावा, परंतु स्वतःपाशी असलेल्या गोष्टींवरून इतरांना कमी लेखण्याचा स्वभाव मात्र कधीच नसावा. खूप सुंदर सकारात्मक संदेश जो आहे तो सरांच्या या अप्रतिमाशा कवितेमध्ये होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये उसन्या त्या सावल्यांना या शीर्षकाखाली सौ कविता पाचंगरे मॅडम लिहित आहेत, शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून. सौ कविता पाचंगरे मॅडम यांनी शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून लिहिले आहे, उसन्या त्या सावल्यांना या शीर्षकाखाली की हाताच्या त्या स्पर्शात कळे संवेदना मनाची. क्या बात आहे. हाताच्या त्या स्पर्शात कळे संवेदना मनाची, माझ्या विण तुला सखे बघ नाही गरज कुणाची, माझ्या विण तुला सखे बघ नाही गरज कुणाची, आधार तुझ्या प्रेमाचा लटपटणाऱ्या पावलांना, आधार तुझ्या प्रेमाचा लटपटणाऱ्या पावलांना, नको वेडे वळून पाहू, नको वेडे वळून पाहू, उसन्या त्या सावल्यांना, उसन्या त्या सावल्यांना, नको वेडे वळून पाहू, उसन्या त्या सावल्यांना. आणि अगदी खरं आहे की सावल्या या उसन्या असतात, सावल्या या साथ सोडून जातात. असं म्हटलं जातं की माणसांची सावलीसुद्धा साथ सोडते. एवढे आपण एकटे असतो आणि अशा या एकटेपणामध्ये हाताच्या त्या स्पर्शामध्ये तुला मनाची जी संवेदना आहे ते कळेल.
आणि मी असलो की तुला कोणाची गरज पडणार नाही. तुझ्या प्रेमाचा आधार आहे मी. तुझ्या लटपटलेल्या पावलांना सावरणार आहे मी. आणि तू मागे वळून पाहू नको, कारण त्या सावल्या उसण्या आहेत आणि मी शाश्वत आहे. मी अस्तित्व आहे. मी सोबत आहे. खूप अप्रतिम सुंदर असे उसण्या त्या सावल्यांना या शीर्षकाखालील आधाराचे भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये असेच हे आयुष्य असावे या शीर्षकाखाली ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम लिहित आहेत दादपूर तालुका मोहोळ इथून. ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम यांनी दादपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथून लिहिलं आहे असेच हे आयुष्य असावे या शीर्षकाखाली की कुठेतरी स्वतःला गुंडाळून टाकावं या आयुष्य नावाच्या शेवटच्या होडीत. कुठेतरी स्वतःला गुंडाळून टाकावं या आयुष्य नावाच्या शेवटच्या होडीत. मर्म जीवनाचे असा भागच जीवनात राहू नये. मर्म जीवनाचे असा भागच जीवनात राहू नये. आणि जे जे हवे ते मिळवून आणि जे जे हवे ते मिळवून स्वप्नपूर्तीनेच डोळे मात्र मिटावे. स्वप्नपूर्तीनेच डोळे मात्र मिटावे. डोळे मात्र मिटावे. वाह वाह. तर आयुष्य कसं हवं की कुठंतरी स्वतःला गुंडाळून टाकावं आणि आयुष्य नावाची ही जी होडी आहे यामध्ये आपण समरस होऊन जावं. या अनुषंगाचे भाव व्यक्त करून मॅडमनी पुढे लिहिलं आहे की जीवनाचं मर्म वगैरे या ज्या गोष्टी आहेत की काय गमावणं काय मिळवणं याच्या पलीकडचं जे जग आहे ते असावं. आणि आपल्याला जे जे मिळत जाईल ते ते मिळवून ते ते समेटून घेऊन प्रत्येक क्षणांमध्ये जगून आपण स्वप्नपूर्तीने डोळे मिटावे. आणि खूप वेळा आपण जसं मॅडमनी म्हटलं आहे की जीवनाचं मर्म म्हणजे नेमकं काय हे आपण शोधण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचे निकष आपण बदलत असतो. आणि ते निकष बदलत असताना आपण इतरांशी तुलना करतो. इतरांच्या स्वभावाची करतो. इतरांच्या परिस्थितीची करतो. इतरांना असलेल्या साधन संपन्नतेची करतो. इतरांना असलेल्या गोष्टींची तुलना करता करता आपलं जे जगणं आहे ते आपण विसरून जातो. जगता हे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा येतं. आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा मानता येतो. आणि आपण पाहिलं असेल की अगदी गरीब कुटुंब असतात परंतु ती छानपणे आनंदात जगत असतात. आणि काही मोठी कुटुंब असतात त्यांना सर्व काही असूनसुद्धा सुख आणि समाधान नसतं. म्हणून जीवनाचं मर्म हे क्षणांचा आनंद घेऊन क्षणांच्या आनंदासोबत जगण्यामध्ये आहे. या अनुषंगानेचे हे भाव मॅडमच्या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये 2 चारोळ्यांमध्ये प्रशंसा आणि प्रगती अशा 2 चारोळ्या मॅडमनी पाठवलेल्या आहेत. सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून. सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून लिहिले प्रशंसा या पहिल्या चारोळीमध्ये की उत्तम चांगले कार्य केल्यावर प्रशंसा करावी. उत्तम चांगले कार्य केल्यावर प्रशंसा करावी. उत्साह वाढतो सर्व मनी वाटे उंच भरारी घ्यावी. उत्साह वाढतो सर्व मनी वाटे उंच भरारी घ्यावी. आणि अगदी खरं आहे की एखाद्याने केलेल्या चांगल्या कार्याची स्तुती करायलासुद्धा मन मोठं लागतं. आपल्याला माहीत आहे की दोष काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि प्रशंसा आणि कौतुक करणाऱ्यांची संख्या कमी आहे. काही जण स्वार्थासाठी खोटी प्रशंसा करत असतील तो एक भाग गौण आहे. परंतु असं म्हणतात ना की एखादी गोष्ट एखाद्याने केल्यानंतर ती आपल्याला भावल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचं अप्रूप कौतुक वाटल्यानंतर आपल्या मनामधून जे स्पॉन्टेनियसली अनाहूतपणे अचानकपणे जे येईल प्रशंसेचे शब्द तर ते आपण व्यक्त केले पाहिजेत. आणि ते केल्यामुळं समोरच्या व्यक्तीचा उत्साह वाढतो. त्याला आणखी छान काम करण्याची प्रेरणा मिळते. खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रगती या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलं आहे की प्रगती करण्यासाठी जिद्द चिकाटी हवी. प्रगती करण्यासाठी जिद्द चिकाटी हवी. परिश्रम केल्यामुळे योग्य दिशा मिळे नवी. परिश्रम केल्यामुळे योग्य दिशा मिळे नवी. योग्य दिशा मिळे नवी. क्या बात आहे. आणि खरं आहे की प्रगती तर करायची आहे पण जिद्द चिकाटी नाही. प्रगती तर करायची आहे पण ती कोणीतरी मला मदत केली पाहिजे. कुणामुळं तरी झाली पाहिजे तर निश्चितपणे ती होत नाही.
प्रगती करण्यासाठी स्वतःकडे जिद्द हवी, स्वतःकडे चिकाटी हवी, स्वतःची परिश्रम करण्याची तयारी हवी, तरच जीवनाला नवी दिशा मिळू शकेल. असं अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये जेनेट फिलिप बोर्सिज मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा इथून लिहिलं आहे. जेनेट फिलिप बोर्सिज मॅडम लिहित आहेत जेन सृजन या नावाने गोवा येथून. एक आठवडींची रचना मॅडमनी पाठवलेली आहे. मराठी भाषा आहे मधुर गोड सर्वांना आपलीशी करणारी. मराठी भाषा आहे मधुर गोड सर्वांना आपलीशी करणारी. भाषा कितीही येत असल्या तरी या भाषेची कला कुसरच न्यारी. क्या बात आहे. भाषा कितीही येत असल्या तरी या भाषेची कला कुसरच न्यारी. समाजातील एका जरी व्यक्तीला मराठी भाषा साहित्याची जर का मी लावली गोडी. समाजातील एका जरी व्यक्तीला मराठी भाषा साहित्याची जर का मी लावली गोडी, समजेन मी जीवन लागले सार्थकी, समजेन मी जीवन लागले सार्थकी. वाह वाह. तर मराठी भाषा, त्या मराठी भाषेचं जे समृद्ध अशी मराठी भाषा आहे, त्या मराठी भाषेचं गुणगान गाणारी मॅडमची ही रचना होती. ती मराठी भाषा ही मधुर आहे, गोड आहे, ती सर्वांना आपलंच करते. आणि या मराठी भाषेची कलाकुसर खूप अप्रतिम आहे, वेगळी आहे असं शब्दांकन मॅडमनी केलं आहे. आणि या मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी मी मराठी भाषा साहित्याची जर एकाला जरी गोडी लावली तर जीवनाचं सार्थक झालं असं समजेल. असे अप्रतिम असे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होते. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा. या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत आनंदी रहा, आनंद लुटा. आणि श्रोते हो, पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया. आठवणी या शीर्षकाखाली कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलं आहे आठवण शीर्षकाखाली की येता तुझी आठवण, अश्रू येती ते नयनी. अश्रू येती ते नयनी, आठवून तुझे प्रेम सुखावते मी जीवनी. वाह. येता तुझी आठवण, अश्रू येती ते नयनी, आठवून तुझे प्रेम सुखावते मी जीवनी. तुझी आठवण आई मला पदोपदी येते, तुझी आठवण आई मला पदोपदी येते. तुझे प्रेमळ बोलणे नित्य मजा आठवते, तुझे प्रेमळ बोलणे नित्य मजा आठवते, नित्य मजा आठवते. तर आईच्या आठवणीमध्ये व्याकुळ झालेली ही अप्रतिम सुंदर भाव असलेली रचना होती. खूप हृदयस्पर्शी भाव मॅडमनी मांडलेले आहेत की तुझी आठवण आल्यानंतर डोळ्यात टचकन पाणी येतं आणि तुझं प्रेम आठवलं की मी सुखावून जाते. खूप भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते. आणि याबरोबरच श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या 2 सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीकडे आपण वळूयात. मधु मक्षिका या नावाने संगीता मेहता रांका मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे. मधु मक्षिका या नावाने संगीता मेहता रांका मॅडम लिहित आहेत पुणे येथून. पहिल्या चारोळीमध्ये पानगळ शीर्षकाखाली मॅडमने लिहिलं आहे की भावना अंतरी का चळावी, शिशिरी जरा छळत राहावी. भावना अंतरी का चळावी, शिशिरी जरा छळत राहावी. नको ययातीचा वसंत पुन्हा. क्या बात आहे. नको ययातीचा वसंत पुन्हा, पूर्णात अपूर्णता येथेच गळावी. वाह वाह. भावना अंतरी का चळावी, शिशिरी जरा छळत राहावी. नको ययातीचा वसंत पुन्हा, नको ययातीचा वसंत पुन्हा, पूर्णात अपूर्णता येथेच गळावी. क्या बात आहे, क्या बात आहे. तर भावना अंतरी का चाळावी असा प्रश्न उपस्थित करून मॅडमने लिहिलं आहे की शिशिरी जरा छळत राहावी आणि ययातीचा वसंत पुन्हा नको आहे. पूर्णातली जी अपूर्णता आहे ती इथंच गळून जावी. खूप भावस्पर्शी पानगळ, अगदी हृदयाचे भाव जे आहेत या पानगळीबद्दलचे मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत पानगळीतलं सृजन. पानगळीतलं सृजन या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलं आहे की खरं सांगते कसं घडत जातं काय होतं. खरं सांगते कसं घडत जातं काय होतं. ढळणारच ते तारुण्य तर ढळतच जातं.
खरं सांगते कसं घडत जातं, काय होतं, ढळणारच ते तारुण्य तर ढळतच जातं. कविता मनात चिरतरून बाळसं धरतं. कविता मनात चिरतरून बाळसं धरतं. ऐण्याच्या उडत्या पारावर हसत राहतं. ऐण्याच्या उडत्या पारावर हसत राहतं. वाह वाह. तर काय होतं आणि कसं घडतं? तारुण्य आहे ते ढळणार आणि कविता मनात चिरतरून बाळसं धरतं आणि ऐण्याच्या उडत्या पाऱ्यावर हसत राहतं. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन यासुद्धा अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.